तर हे आपलं रेल्वे स्टेशन आहे बॅक साईडचं. तर इथे आपण गाडी पार्किंग करायला आलो आहे. तर ही आपली समोरची एक्सपल्स 4V200 गाडी आहे. ही पार्किंग पार्सल करायची आहे. आणि समोरचं ऑफिस आहे. चला. तर हे आपण गाडीतलं पेट्रोल काढलं आहे 1 लिटर 2 लिटर ऑलमोस्ट 3.5 लिटर आहे. 3.5 ते 3.5 लिटर. आणि ही इथे आपली गाडी आहे. ही आपण कोल्ड स्टॉटला लावली आहे म्हणजे जे पण गाडीमध्ये पेट्रोल असेल ते संपून जाईल. हे असे इथली प्रोसेस आहे. रेल्वे स्टेशनचं बॅक साईड आहे. इथे आपली गाडी पूर्ण पॅकिंग होईल. पॅकिंगचे असे युजली 300 रुपये आहेत पण आपली गाडी थोडीशी मोठी असल्यामुळे 350 ते 400 रुपये बोलला तो. पण ओके काय हरकत नाही. आता जायचं म्हणल्यावरती करावंच लागेल आपल्याला. तर ही अशी पूर्ण प्रोसेस आहे. ही फक्त पॅकिंग चार्जेस आहेत आणि प्लस आपल्याला जसं आपल्याला नांदेड टू पुणे जायचं तर त्याचे चार्जेस वेगळे असणार आहे. ते काउंटरला सांगतील ते किती होणार काय होणार. म्हणजे नांदेड ते तुम्ही कोणत्या पण सिटीला जा ते काउंटरला तुम्हाला सांगेल की किती अमाऊंट होणार तुमच्या गाडीचे. गाडीची पेट्रोल नील झालं आहे. गाडी ॲटोमॅटिक बंद झाली आपली. गाडीचं पेट्रोल एकदम संपलेलं आपल्या. हो का पेट्रोल खतम गाड़ी का पूरा. हाँ बंद हो गया ऑटोमेटिक बंद हो गई. गाडी पॅकिंगसाठी रेडी झालेली आहे आणि इथले ते मामू आहेत ते गाडीसाठी बघत आहेत. असं काही विशेष नाही आहे. गाडीला बघतातलं जे आपले बारदाने पोते असतात इकडे तिकडे पडलेले तेच रॅप करणार आहेत बस दॅट्स इट. मला वाटलं काहीतरी वेगळं पॅक करतील ते. तो फायनली आपली गाडी डन झाली आहे. ही आपली गाडी आहे आणि आपण आता फॉर्म पण भरलेला आहे. आणि आता आपण चाललो आहे मध्ये. इथे आपण गाडी पॅकिंगचे पैसे दिले आणि समोर आता आपण गाडी ट्रान्सपोर्टचे पैसे देणार आहोत. त्याच्यामध्ये त्यांनी व्हॅल्युएशन कमी टाकायला सांगितलं का ते नंतर सांगतो तुम्हाला मी. गाडीची व्हॅल्युएशन आपण जर जास्त टाकली तर त्याचप्रमाणे आपल्या गाडीचे चार्जेस जास्त लागणार. त्यामुळे मी गाडीची व्हॅल्यू कमी टाकली. पण यामध्ये एक रिस्क पण आहे. जर गाडीला काही झालं तर व्हॅल्युएशन आपल्याला इन्शुरन्समध्ये कमी भेटेल. हे आपल्या मनावर. फायनली गाडी आपली रेडी झालेली आहे. ही गाडी आपली आहे ट्रान्सपोर्टसाठी नांदेड टू पुणे. आणि हमाली चार्जेस त्यांनी 200 रुपये घेतले आपल्याकडून आणि कन्व्हिन्स करून आपण 150 रुपये दिले त्यांना. म्हणजे इथं कसं आहे गाडी पॅकिंग करायचे पैसे वेगळे 300 ते 400 रुपये प्लस नांदेड टू पुणे ट्रान्सपोर्ट करायचे रेल्वेचे चार्जेस वेगळे ते लागले आपल्याला 570 रुपये. आणि इथून गाडी लोडिंग करण्यासाठी ट्रेनमध्ये त्याचे पैसे वेगळे. प्लस आता पुण्यामध्ये जे गाडी उतरेल तिथून पण गाडी पिकअप करायला त्याचे पैसे वेगळे द्यावं लागेल आपल्याला. तर असा सगळा हिशोब आहे. तर बघा तुम्हाला कसा आवडला आपला हा व्हिडिओ. आवडला असेल तर थोडंसं लाईक करा. भेटू नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आता निघालो ऑफिसच्या बाहेर. तर डॉक्युमेंट म्हणजे काय आहे ज्याची गाडी त्यांच्या नावाने आहे त्याचं RC बुक लागेल तुम्हाला. RC ओरिजिनल लागेल कारण की इथे ओरिजिनल त्यांना दाखवा लागेल आपल्याला समोर. ते ओरिजिनल बघतात त्याची एक झेरॉक्स कॉपी. ज्याचा RC बुक आहे त्याचं आधार कार्ड आणि समजा जो पाठवणार आहे जो व्यक्ती पाठवणार आहे त्याचं आधार कार्डची झेरॉक्स. आणि तिथे एक फॉर्म देतात त्या फॉर्म फिल करायचा पूर्ण. ते सांगतात फॉर्म कसं फिल करायचा. जेव्हा आपण गाडी पॅकिंग करतो तेव्हा इथं पाठीमागे पॅकिंग करायला पण ते 300 ते 400 रुपये घेतात. तर ही एकदम पूर्ण प्रोसेस आहे गाडीची जी आपण कंप्लीट केली आहे. आता आपल्याला गाडी उद्या सकाळी भेटेल आपल्याला 8-9 वाजता. तर पुण्यामधून आपण पिकअप करूया. ओके थँक्स. इथे पूर्ण गाडी पार्किंगचे पिकअप्स आहेत. आपल्याला मध्ये इन्क्वायरी करावं लागेल गाडी कुठे आहे आपली.
एक गाडी शोधत आहे आपण. पलीकडे का? हे थांबा तुम्ही आधार कार्डची झेरॉक्स गाडी आपली तिकडे पार्किंग 3 नंबरला आहे. तर ते भाऊ आणतायत. तर ही आपल्याकडे पावती आहे आणि प्लस आपल्याकडे आधार कार्डचं त्यांनी झेरॉक्स सांगितलेलं आहे, ते आपण घेऊन येऊया. अशा प्रकारे गाडी ट्रेननं पिकअप करायची प्रोसेस आहे. खूप साऱ्या गाड्या आलेल्या आहेत तिथे, बघू शकता. ही खिडकी आहे, जो फॉर्म आपला. तर ही आपली गाडी भेटली आपल्याला. फक्त आता हिचं आपल्याला अनरॅप करायचं आहे. तर आपल्याकडे कैची नाही, तर आपण हाताने तोडतोय. तर हमाल लोक लावलं ते 100, 150, 200 रुपये घेतात. गाडी कंडिशन ओके. चला आता डायरेक्ट घरीच भेटू. तर फायनली आपली गाडी आपण पार्सलमधून पिकअप केलेली आहे आणि याच्यामध्ये आपण येताना 2 लिटर पेट्रोल पण आणलं होतं आपल्या बॅगमध्ये, कारण की इथे पेट्रोल नाही भेटत. तर ते आपण टँकीमध्ये जस्ट आत्ता एम्प्टी केले. आणि इथे पाठीमागे आपल्याला गेट पास आहे, तिथे पण तुम्हाला एक पावती दाखवावं लागते, तिथून गेटपासून भेटलेली. जर समजा तुम्ही जर लेट जरी झालात तर तुम्ही 1 घंट्याला 30 रुपये असं चार्जेस आहे इथे गाडीचा. ते लेट झालं तर आपण तिथे 30 रुपये भरले. आणि गाडीला आपण अँड्रॅप होतं तर आपणच तिला एकदम खोलून दिलं, कारण की ते 100-200 रुपये मागत होते, तेवढेच आपले वाचले. तर ही पूर्ण अशी प्रोसेस आहे. नांदेड टू पुणे गाडी बाय ट्रेन आली आपली गाडी. टोटल 1100 रुपये लागले आपल्याला पार्सल करण्यामागे. गाडी आपण कोल्ड स्टार्ट केली आहे, थोडंसं 1 मिनटं कोल्ड स्टार्ट करून. आणि कंप्लिटली जे 2000 किलोमीटर पण कंप्लीट झालेत. तर ते 0 करतो. 0. ओव्हरऑल गाडी ठीक आहे, काही डॅमेज वगैरे नाही आहे गाडीमध्ये. आहे तसे एकदम सील पॅक आहे. थोडंसं डस्ट झालेली आहे गाडीवर. त्यासेट